नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये आपल्याला अद्यापही तिकीट वाटपावरून वाद जे आहे ते सुरू असल्याचे पाहायलाच मिळत आहेत. अनेक निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप जो आहे तो केला जात आहे. नाशिकच्या मखमलाबादमध्ये देखील जे भाजपकडून इच्छुक उमेदवार होते त्यांनी आता आपला अपक्ष उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे. आज माघारीचा दिवस आहे, मात्र कुठेतरी ते माघारीसाठी बाहेर पडू नये यासाठी कार्यकर्त्यांनी आपण जर या ठिकाणी बघितलं तर साखळी कुलपानं या ठिकाणी कोंडून ठेवण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीने ह्या उमेदवाराला या कार्यकर्त्यांकडनं बाहेर निघू दिलं जात नाही. या कार्यकर्त्यांनी गाडीची चावी जी आहे ती देखील घेऊन टाकलेली आहे आणि अशा पद्धतीनं साखळी कुलूप जे आहे ते त्यांच्या घराला लावलेलं आहे. आपण जर बघितलं तर या इथे आपल्याला अपक्ष उमेदवार जे ते ज्ञानेश्वरजी, तुम्हाला या ठिकाणी कार्यकर्त्यांनी घरात कोंडून ठेवलंय, बोला बोला. कार्यकर्त्यांच्या भावना आहे, कालपासून बराच दबाव नातेवाईक वगैरे अन्य सगळ्यांच्या माध्यमातून आलेला आहे, परंतु मी ठाम आहे आणि कार्यकर्त्यांची अधिक त्यापेक्षा तीव्र भावना आहेत. जो काही अन्याय झालेला आहे, तुम्हाला कोणाचा फोन वगैरे येतोय का? फोन उमेदवारांचे वगैरे फोन आले, बाकी थेट बऱ्याच जणांची माझ्याशी बोलायची हिंमत नाही, परंतु माझ्या नातेवाईकांमार्फत माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न, केविलवाना प्रयत्न सुरू आहे, परंतु मी कुठल्याही प्रकारे नक्कीच तुम्ही आपण या ठिकाणी जर बघितलं तर तुम्ही आता कुलूप जे आहे ते साखळी कुलूप या दरवाजाला लावलंय, काय तुमची भावना आहे? अहो, आमचे मित्र आहे, 35 वर्षापासून आज त्यांचं कार्य आहे. बीजेपी मध्ये सभासद नोंदणी वाढवली, कोविड काळातलं काम केलं, रक्तदान शिबिर असो, आज प्रत्येक घराघरामध्ये त्यांनी ओळख निर्माण केली पक्षाची आणि पक्षानं त्यांना न विचारता ज्यांची ओळख नाही, जे दुसऱ्या पक्षातून आयात झाले त्यांना उमेदवारी दिली. निष्ठावानांना डावलून काय उपयोग आहे? तुम्ही जर पक्षानं जर तुम्हाला उमेदवारी द्यायची होती तर त्या यांना द्यायला लागत होती, ज्ञानेश्वर काकांना त्यांच्या मिसेसना एक तरी उमेदवारी द्यायला लागत होती, पण अन्याय झाला. त्याच्यामुळं आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारचे माघार घेऊ देणार नाही आणि कोणत्याही प्रकारच्या आमिषाला त्यांना बळी पडून देणार नाही आणि ते पण पडणार नाही. त्यांना खूप आमिष दाखवले पैशाचे. तुमची आता भूमिका काय असणार की अपक्ष निवडणूक लढवणार? आम्ही अपक्ष निवडणूक लढवणार आहोत आणि नुसती एकटा नाही तर माझ्यासोबत अन्य उमेदवार आहेत आणि सर्वच उमेदवारांच्या या भावना आहेत. ज्या सर्वच पक्षांनी अशा प्रकारचा हा किळसवाना प्रकार त्यांच्यासोबत केलेला आहे, त्यामुळे सर्व अपक्ष उमेदवार आम्ही सोबत येऊन त्यापैकी 4 जणांचं पॅनल करून आम्ही लढणार आहोत. आणि जे उमेदवार दिलेले आहेत, समोर जे 3 पॅनल आहेत पक्षांचे, 12 पैकी एखादा क्वचित कोणीतरी निष्ठावान असेल. सर्व जे वेगवेगळ्या दल बदलू आहेत, 3-3, 4-4 पक्ष बदललेले उमेदवार सर्वांनी दिलेले आहेत. भाजपचे उमेदवार तर सर्व तसेच आहेत, एकही उमेदवार निष्ठावान नाही. नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर हे बंडखोर उमेदवार आहेत. खरं तर ते भाजपकडून इच्छुक होते, आता त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे. आज माघारीचा दिवस आहे, माघारी घेण्यासाठी त्यांनी बाहेर पडू नये म्हणून या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपण जर बघितलं तर साखळी कुलूप लावून त्यांना घरामध्ये आपल्याला कोंडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.